त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP अशा प्रकारच्या सोलर पंप बसवू शकतात. तुमचं जेवढं काही क्षेत्र आहे त्यानुसार तुम्ही तो सोलर पंप तुमच्या शेतात बसवू शकता. आता या व्हिडिओमध्ये मागील त्याला सोलर पंपाचा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे. आता A to Z का म्हणतोय तर सोलर पंपाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे सांगणार आहे. तसेच त्यासोबतच तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. पेमेंट झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन कसं करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशा सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय mahadiscom/solar.mtskpy या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर उजव्या साईडला येऊन सर्वात पहिल्यांदा आपण याची जी भाषा आहे लँग्वेज मराठी करून घेऊयात. मराठी भाषा केल्यानंतर तुम्ही इथे सगळी माहिती जी आहे ते चेक करू शकता, वाचू शकता. इथे पहिला ऑप्शन आहे जो म्हणजे योजनेची माहिती. योजनेची सगळी माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांनी 5% फक्त रक्कम भरायची आहे. सोलरची माहिती असेल, लाभार्थ्याची निवड निकष कसे होणार आहे सगळी एकदा माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला GR वगैरे डाउनलोड करायचा असेल तर इथे GR आहे, तो GR सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करून ती माहिती वाचून घेऊ शकता. पुरवठादारांची यादी आहे, जे काही वेंडर आहेत त्यांची इथे माहिती तुम्हाला भेटेल. त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच ईमेल ID वगैरे भेटेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर पुढचं ऑप्शन लाभार्थी सुविधा, अर्ज करा, अर्जाची स्थिती पहा, देयकाची रक्कम भरणा करा अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. तसेच AIB पर्यावरण सामाजिक व्यवसाय, तर तक्रार निवारण, जर तक्रार नोंदवायची असेल काही तुमचं असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. वारंवार विचारले जाणारे प्रश्न सगळे तुम्हाला इथे दिलेले आहे. एकदा सगळी माहिती वाचायची आहे. आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लाभार्थी सुविधावरती यायचं आहे आणि पहिलाच ऑप्शन आहे अर्ज करा. या अर्ज करा बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हा नोंदणी फॉर्म जो आहे तो इथे ओपन झालेला दिसेल. यामध्ये तुम्ही याची इंग्लिश आणि मराठी इथे भाषा तुम्हाला जशी हवी तशी करू शकता. नोंदणी फॉर्म झाला आहे. आता जे काही अटल योजना आहे, परत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे, त्यानंतर मुख्यमंत्री जे काही सोलर कृषी पंप कुसुम योजना असेल, या ज्या योजना झालेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेतलेल्या अर्जदारांना एकाच आधार कार्डसह अर्ज सादर करण्याची परवानगी आहे. एका आधार कार्डवरती एकच अर्ज या मागेल त्याला सौर कृषी पंपमध्ये होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे अर्जदार वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील इथे द्यायचं आहे. यामध्ये योजनेचं नाव ऑटोमॅटिकली येईल. त्यामध्ये आता तुम्हाला जिल्हा तुमचं ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या ठिकाणचा जिल्हा, ज्या ठिकाणची तुमची जमीन आहे, तुमचं जिथं तुम्हाला सोलर बसवायचा आहे, ज्या गटामध्ये सोलर बसवायचा आहे त्या ठिकाणचा जिल्हा, तालुका, त्यानंतर गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक, गट नंबर टाकायचा आहे. त्याला आपण 7/12वरती भूमापक क्रमांक असं म्हणतो. तर जो गट नंबर आहे तो ज्या ठिकाणी सोलर बसवायचा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर उपसंरक्षण क्रमांक, जे काही गट नंबरमध्ये वेगवेगळे असतात ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. वेगळा गट असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर शेतीचा प्रकार. आता शेतीचा प्रकार ज्यामध्ये सेल्फ आणि शेअर्ड. सेल्फ म्हणजे स्वतःच्या नावावरती शेती असेल तर सेल्फ आणि सामायिक असेल तर शेअर्ड अशा पद्धतीचा हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर जमीन मालकाचे नाव इथे येईल, ऑटोमॅटिकली येईल. फक्त तुमचं नाव हे तर आलेलं बरोबर आहे का, बरोबर असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला दाखवलं जाईल. ते एकरमध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. किती आहे ते एकरमध्ये तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर अर्जदाराचे नाव विचारलं आहे तर इथे आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे टाकायचं आहे आणि या बॉक्समध्ये अर्जदाराचं आडनाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं. त्यानंतर लिंग मेल, फिमेल, पुरुष महिला जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर जात प्रवर SC ST OBC जनरल जी काही कॅटेगरी असेल तुम्ही इथे टाकायची. NT असेल तर OBC मध्ये तुम्ही टाकू शकता. जनरल असेल तर जनरलचा ऑप्शन आहे आणि SC ST साठी सेपरेट ऑप्शन आहे. NT असेल तर OBC मध्ये तुम्ही टाका. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर शेतकऱ्याचा इथे टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर टाकायचा, नाही तर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण. आता ज्या ठिकाणी रहिवासी आहे त्या ठिकाणची माहिती. घर क्रमांक असेल तर टाका, नसेल तर इथे दुसरं काही घराची माहिती तुम्ही टाकू शकता. त्यानंतर रस्ता, खून जर काही माहिती असेल तर तिथे टाका. त्यानंतर जिल्हा, तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणचा जिल्हा, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणचा तालुका आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणचा गाव इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर गावाचा जो काही तुमचा पिनकोड आहे त्या इथे भरपूर पिनकोड येतील. यापैकी तुमच्या आधार कार्डवरती जो असेल पिनकोड तिथे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो पिनकोड इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, पुन्हा इथे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर विचारला जाईल तर इथे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. बाकीची माहिती STD कोडचा इथे नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर आधार क्रमांक इथे आपल्याला प्रमाणीकरण करायचं आहे. जो काही निळ्या रंगाचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय आधार UDID प्रमाणित करा, तर
या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, UID प्रमाणित करा. त्यानंतर हे पॉपअप एक असं येईल, त्यामध्ये आय अग्री UID ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर सिलेक्ट करून इथे आपल्याला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं अनिवार्य आहे. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर कोणत्या नंबरवरती OTP पाठवला ते दाखवलं जाईल. तर जो काही OTP आलेला आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपलं आधार प्रमाणीकरण इथे कंप्लीट होणार आहे आणि आपल्याला नाव टाकायची गरज नाही. आधार कार्डवरती जसं नाव असेल ते इथे ऑटोमॅटिकली येईल. ओके केलं पाहू शकता. सध्या सत्यापितचं नाव इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे आणि सत्यापित लिंक मेल फिमेल ऑटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर पुढे येतं जलस्रोत आणि सिंचनाची माहिती द्यायची आहे. जसं की जलस्रोताचा प्रकार टाकायचा आहे, ज्यामध्ये तळ आहे का, विहीर आहे का, बोरवेल आहे का, नदी आहे का, कॅनॉल आहे. जे काही तुम्ही तुमच्या शेताला जे काही सिंचन तुम्ही पुरवता, जलस्रोत पाणी कुठून देता, तर ते तुम्हाला जलस्रोताचा प्रकार इथे तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर जलस्रोताचा प्रकार झाल्यानंतर सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे. मायक्रो आहे, ओपन आहे का, पाईपनी कसं देता तुम्ही, ठिबक असेल किंवा पाईपनी देत असाल, PVC पाईप असतील लावले असतील तर त्या पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवड, हार्ड पाणी आहे का सॉफ्ट पाणी आहे, हे तुम्ही जे काही शेतकऱ्याला विचारून तुम्ही ते माहिती टाकू शकता. जे जलस्रोताची खोली फुटामध्ये, जर विहीर असेल किंवा बोरवेल असेल त्याची खोली किती आहे ती फुटामध्ये टाकायची. त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली, पावसाळी हंगामात किती जलस्रोताची खोली असते ते फुटामध्ये टाकायचं. नंतर उन्हाळी हंगामात किती असते ते टाकायचे, पाणी खाली गेल्यानंतर वगैरे. त्यानंतर आता तिथे विद्यमान स्त्रोत तलाव आहे का, तलाव असेल तर येस करा, नसेल तर नाही. त्यानंतर कूपननलिकाची रुंदी, जर कूपननलिका असेल तर रुंदी इंचामध्ये इथे टाकू शकता. त्यानंतर कृषी तपशील, ज्यामध्ये पिकांचा प्रकार निवडायचा आहे. तुम्ही खरीप पीक करता का रब्बी पीक करता, जे जास्त करत असाल ते तुम्ही इथे टाकू शकता, निवडू शकता. यामध्ये तुम्ही मागील वर्षी कोणतं खरीप पीक घेतलं का रब्बी जास्त केलं ते, इथं पिकांची संख्या, मागील वर्षी किती पिके घेतली ते टाका. पिकाचा प्रकार टाका, ज्यामध्ये शेवटचा ते शेवटचं वर्ष अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. एकदा रब्बी एकदा खरीप अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टाका आणि पिकांची संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष तुम्ही टाकू शकता, किती पिके झाली. त्यानंतर विद्यमान पंपाचा तपशील, ज्यामध्ये आता विद्यमान पंप जर तुमच्याकडे आता कुठला असेल तर तुम्ही इथे येस ऑप्शनवरती क्लिक करू शकता. डिझेल पंप आपण म्हणतो त्याला, जर कोणता डिझेल पंप असेल तर तो AC असा आहे का DC आहे. विद्यमान पंपाचा उपप्रकार तो पाण्यावरचा आहे का जमिनीवरचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर HP मध्ये विद्यमान पंपाची क्षमता, जर आत्ता तुम्ही कुठला डिझेल पंप वापरत असाल तर तो 3 HP आहे का 5 HP आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यमान पंप ऊर्जा स्त्रोत, ज्यामध्ये डिझेल, आता हे डिझेल ऊर्जा कार्यक्षम पंप जे काही आहे ते कार्यक्षम पंप आहे का, यस असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर लिटरमध्ये वर्षाला किती डिझेल लागतं ते इथे तुम्ही टाकू शकता. जर विद्यमान आत्ता तुमच्याकडे कोणताही पंप नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नो केल्यानंतर डायरेक्टली आता पाहू शकता नो करतो, इथले सगळे ऑप्शन गेलेले आहेत. खाली यायचं आहे आवश्यक पंपचा तपशील. आता तुम्हाला जो पंप हवा आहे, पंपचा प्रकार DC सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तो पाण्याखालचा हवा आहे का जमिनीवरचा पाहिजे, तर ते ऑप्शन इथं आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. पहिला आहे पाण्याखालचा, दुसरा आहे सरफेस म्हणजे वरचा. तर हे यापैकी 2 ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्हाला कुठला हवा आहे. त्यानंतर आवश्यक पंपची श्रेणी, वॉटर सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंपाची क्षमता, आता तुमचं जे काही 3 HP 5 HP 7.5 HP 10 HP अशा ऑप्शन आहेत, पण तुमचं जे काही क्षेत्र आहे ते कमी असेल तर तुम्हाला 3 HP मिळेल. तर तुमचं क्षेत्र जास्त असेल 5 एकरापेक्षा तर तुम्हाला 5 HP मिळेल. त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर 7-7.5 HP दाखवेल. तुमच्या क्षेत्रानुसारच इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल. त्यानंतर लिटरमध्ये जे काही डिझेल लागेल ते अंदाजे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे टाकायचं आहे काय बाबा 400-500 लिटर ते तुम्ही इथे अंदाजे टाकून द्या. त्यानंतर बुस्टर पंप आणि मोनोपोलचे तपशील तुम्हाला विचारलं जाईल. जर पाहिजे असेल तुम्हाला बुस्टर पंप, तर बुस्टर पंप जे काही पाण्याचा दाब आहे ते प्रवाह वाढवण्यासाठी मदत करते. ते 20 फुटापर्यंत त्याचा जो काही खांब आहे तो वाढवता येतो आणि अतिरिक्त खर्च याच्यामध्ये लागेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर आता मोनोपोलची उंची बदलायची असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल बदलायची तर नो करू शकता. त्यानंतर बुस्टर पंप हवा आहे का, बुस्टर पंप हवा असेल तर येस करू शकता. बुस्टर पंप 3 HP 5 HP 7.5 HP कशा क्षमता किती पाहिजे त्याची ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नसेल तुम्हाला बुस्टर पंप हवा तर नो करू शकता. जर येस केलं तर तुमचे थोडे पैसे इथे वाढू शकतात. त्यानंतर खाली बँकेचे डिटेल्स तुम्हाला विचारले जातील. हे मी दोन्ही नो केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येस करू शकता. बँकेचा तपशील विचारला आहे, ज्यामध्ये बँक खाते नंबर, शेतकऱ्याचा जो काही अकाउंट नंबर आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खातेधारकाचे नाव, IFSC कोड. त्यानंतर आता खातेधारकाचं नाव या बॉक्समध्ये खातेधारकाचं नाव येईल, IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक तपशील शोधावरती क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली खालचे डिटेल्स
इथे येतील, गाव असेल शाखेचं नाव ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर आता खाली यायचं आहे, बँकेचा तपशील झाल्यानंतर घोषणापत्र आहे, हे ॲक्सेप्ट करायचं आहे. मी भरलेला फॉर्म सगळा बरोबर आहे, हे ॲक्सेप्ट करून आता आपल्याला कागदपत्र जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. आता कागदपत्र कोणकोणती अपलोड करायची, कशी अपलोड करायची ते सांगतो. कागदपत्र अपलोड करण्यासाठी PDF फाईल अपलोड करायच्या आहेत सगळ्या, आणि 500 KB आतमध्येच त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आवश्यक कागदपत्रामध्ये पहिलं कागदपत्र आहे सातबारा उतारा, इथे अपलोड करायचा आहे. आता इथे लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या सातबाऱ्यावरती कूपन नलिका, विहीर, बोरवेल यापैकी कोणतीही नोंद असणं गरजेचं आहे, तरच तो सातबारा तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर पहा, विहीर, कूपन नलिका शेतात असल्यास सातबारा उतार्यावरती नोंद आवश्यक आहे. तर आता ही नोंद कशी पाहायची, सातबारा आपल्याला डिजिटल सातबारा लागणार आहे. तर डिजिटल सातबारा अशा पद्धतीने डाउनलोड करून घ्या किंवा कुठून तरी काढून आणा. त्यानंतर इथे पहा जलस्रोताचं इथे आपल्याला दिसेल. आता इथे पहा विहिरीची नोंद आहे. अशा पद्धतीने तुमच्या सातबाराच्या सर्वात शेवटच्या पानावरती इथे तुम्ही चेक करू शकता की कुठली नोंद आहे. ती नोंद असणं गरजेचं आहे. नसेल नोंद तर ती नोंद अगोदर लावून घ्यावी लागेल, लक्षात ठेवा. त्यानंतर एकापेक्षा जर जास्त नावे असतील तर सातबाऱ्यामध्ये एकापेक्षा जास्त नावं असेल, सामायिक असेल तर इतर भोगवटाराचे ना हरकत प्रमाणपत्र 200च्या स्टॅम्प पेपरवरती कागदावरती संमती प्रतिज्ञापत्र करावं लागणार आहे. तर त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला देतो. सातबाऱ्यावरती जर एकच नाव असेल तुमच्या नावावरती सेपरेट असेल क्षेत्र, तर तुम्हाला हा संमतीपत्र द्यायची गरज नाही. पण जर सामायिक क्षेत्र आहे तर त्यांच्यासाठी हे सामायिक क्षेत्र जे काही भाऊ असेल, बहीण असेल, त्यांचं तुम्हाला यामध्ये सह्या घ्यावे लागतील, त्यांचे संमतीपत्र प्रतिज्ञापत्र घ्यावं लागेल, ना हरकत त्यांची घ्यावं लागेल. आणि त्यानंतर हे स्टॅम्पवरती 200चा भेटत नसेल 100-100चे 2 घ्या, आणि त्या दोन्ही याच्यावरती तुम्हाला जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. आता इथे माझ्या केसमध्ये सामायिक नाही आहे, तर सातबारा उतार्यावरती नोंद आहे आणि सेपरेट सातबारा आहे, त्यामुळे मी इथे सातबारा अपलोड केलेला. सातबारा अपलोड इथे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर पुढे आहे बँक पासबुक. चूज फाईलवरती क्लिक करा. बँकेचं पासबुक PDF मध्ये 500 KB आत इथे अपलोड करा. दुसरं कागदपत्र झालं. तिसरं आहे पासपोर्ट आकाराचा फोटो. आता फोटो अपलोड करताना तो सुद्धा तुम्हाला PDF मध्येच घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. PDF मध्ये अपलोड केलं. 3 कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढे बटन आहेत, अपलोड बटन आहेत, त्यावरती आता हे अगोदर कागदपत्र अपलोड करा आणि त्यानंतर अपलोड झालं, अपलोड 100%, दुसरं अपलोड झालं 100%, तिसरं अपलोड. अगोदर कागदपत्र टाकायची आणि त्यानंतर अपलोड 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 बटनावरती क्लिक करायचं. आता इतर कागदपत्र आहेत ज्यामध्ये लागू असेल तर पाणी प्रवाही क्षेत्र, जर डार्क ना हरकत प्रमाणपत्र, जे काही आपण म्हणतो डार्क वॉटर NOC, जर त्या पाणी प्रवाही क्षेत्रामध्ये तुमचं गाव येत असेल तर जे काही तुमचा विभाग आहे त्या विभागाकडून अशा पद्धतीचं एक ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता. त्यांचा सही शिक्का त्याच्यावरती आला पाहिजे. जर पाणी प्रवाही क्षेत्र असेल तरच तुम्ही हे द्यायचं आहे, नसेल तर द्यायची गरज नाही. त्याला आपण ना हरकत दाखला म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आहे 2 नंबरला शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप, हे जर सामायिक असेल तर याच्यामध्येच त्याचा उल्लेख करायचा. जे काही आपण स्टॅम्प पेपरवरती घेणार आहे, 100चे 2 आणा किंवा 200चा भेटला तर तुम्ही इथेच मेन्शन करायचं की विहीर सामायिक आहे, बोरवेल सामायिक आहे, आणि तेच इथे पुन्हा आपल्याला अपलोड करायचं जर सामायिकमध्ये असेल तर, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र, जे SC ST कॅटेगरीमध्ये असेल त्यांनी इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्यानंतर जतन आणि पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सगळं झाल्यानंतर जतन आणि पुढे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे रिफ्रेश करू नका, बटन कुठलं दाबू नका, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपण इथे नोंद करू इच्छिता सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. सगळी बरोबर असेल तरच तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एकदा ओके करूयात. तर इथे पाहू शकता आपला जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे. तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झालेला आहे. कृपया अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी लाभार्थी ID जपून ठेवायचा आहे, लाभार्थी क्रमांक हा जपून ठेवायचा आहे, तुमचं नाव, त्यानंतर भ्रमणध्वनी, अर्जाची दिनांक, सगळी दिनांक दाखवली जाईल, कधी अर्ज केलाय वगैरे सगळी माहिती तुम्ही इथे चेक करू शकता. आता याची प्रिंट काढायची असेल तर Ctrl+P दाबून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आता याची आपल्याला स्टेटस पाहायचे. आता स्टेटस कसं पाहायचं तर आता आपण कट करून घेऊयात. इथे पहा लाभार्थी सुविधा, यामध्ये दुसरा ऑप्शन आहे अर्जाची सद्यस्थिती, याच्यावरती यायचं आहे. अर्जाची सद्यस्थितीवरती आलेला लाभार्थी क्रमांकद्वारे शोधा. जो काही लाभार्थी क्रमांक आपल्याला आता भेटला होता तो इथे टाकायचा आहे. शोधा पर्यावरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती आहे, लाभार्थी क्रमांक, जिल्हा कुठला, तालुका, गाव, उपविभाग, लाभार्थीचं नाव असेल, मोबाईल नंबरचे आकडे दाखवले जातील. आता इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये मला लगेच पेमेंट करायचं ऑप्शन आलेलं आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो की पेमेंट कसं करायचं आहे. आता हा अर्ज सादर झालेला आहे. स्टेटस तुम्ही आता पहा, A1 अर्ज सादर झाला आहे. अर्जाचे इथे पहा पेमेंट झालेलं आहे. आता पेमेंट करायचा ऑप्शन आलेला आहे. काही जणांना पेमेंट करण्याचा ऑप्शन नंतर येऊ शकतो, काही जणांना लगेच येऊ शकतो. जिल्ह्यानुसार जसा कोटा उपलब्ध होईल तसा तुम्हाला पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल. आता इथे पहा जे काही सूचना दिलेली आहे एकदा वाचून घ्यायची व्यवस्थित. तर ही एकदा वाचून घेतल्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता इथे मला लगेच ऑप्शन आल्यामुळे रक्कम भरणा करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे पेमेंट आपण करू शकतो. जसं की इथे पहा रक्कम भरणा करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही क्रमांक आहे, तुमचा नाव आहे,
आधार कार्ड नंबर सगळी माहिती दाखवली जाईल. त्यानंतर सौर पंपचे लाभार्थी हिस्सा तुम्हाला किती 5% रक्कम भरायची आहे. मग 3 HP ला वेगळी, 5 HP ला वेगळी आहे, 7.5 HP ला वेगळी आहे. तर 3 HP ला 22,000च्या काहीतरी आहे. तर 3 HP ला 22,971 रुपये विथ GST सगळे मिळून 22,971 पेमेंट इथे येणार आहे. सगळं GST वगैरे सगळी येईल. आणि जे काही 5 HP ला असेल ते 32,000च्या पुढे आहे. पहा अशा पद्धतीने आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल सगळी भरायची एकूण रक्कम. त्यानंतर ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी सगळ्या अटी आहे ना या सगळ्या वाचून घ्या. त्यानंतर देयकाची रक्कम भरणा ऑनलाईन टिक करून भरणा करा या ऑप्शनवरती क्लिक करा. भरणा करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, UPI हे सगळे ऑप्शन तुम्हाला इथे येतील. तुम्ही कोणताही एखादा ऑप्शन निवडून ते पेमेंट तुम्ही करू शकता. आता इथे पहा डेबिट कार्डने करायचं असेल, विजा आहे, मास्टर कार्ड आहे, ते तुम्ही ते ऑप्शन ते सिलेक्ट करू शकता. डिजिटल वॉलेटचा ऑप्शन दाखवत नाही, कॅश कार्ड, UPI. तर आपण आता UPI घेऊयात. UPI म्हणजे गुगल पे, फोनपेने करू शकता. यामध्ये आपण UPI QR सिलेक्ट करूयात. UPI मध्ये UPI QR सिलेक्ट केल्यानंतर आता SBI E-Pay हा एक ऑप्शन टिक करायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा. सबमिट केल्यानंतर तुमच्या कोणत्याही अकाउंटमधून तुम्ही हा कोड स्कॅन करू शकता आणि पेमेंट करू शकता. इथे आपण सिलेक्ट करणार आहे UPI QR हा ऑप्शन सिलेक्ट करू आणि पे नाव बटनावरती क्लिक करा. पे नाव बटनावरती क्लिक केल्यानंतर किती पेमेंट करायचं आहे ते इथे दाखवलं जाईल राईट साईडला. हे चेक करा. 22,000 असेल किंवा 30,000च्या वरती असेल 5 HP ला ते सगळं तुम्हाला इथे येईल. हा बारकोड स्कॅन करायचा आहे आणि गुगल पे, फोनपे, पेटीएम जे काही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतील त्यांनी तुम्ही इथे पेमेंट करू शकता. पेमेंट करताना व्यवस्थित पेमेंट करा आणि जर पेमेंट अडकलं तर 24 तास थांबा. तुमचं पेमेंट तिथे रिफ्लेक्ट होईल. डबल पेमेंट करू नका. जर काही प्रॉब्लेम आला तर तक्रार सुद्धा तुम्ही दाखल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, ईमेल ID वरती सगळं करू शकता. मी इथे पेमेंट करून घेतो. पेमेंट इथे झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर पाहू शकता आता तुमचा अर्ज लाभार्थी योगदान रकमेस पेमेंट तुमचं झालेलं आहे असं दाखवण्यात येईल. अर्ज आणि पेमेंटची पोचपावती आलेली दिसेल. प्रिंट करा ऑप्शनवरती क्लिक करा. ऑनलाईन भरणा यशस्वीरित्या झालेला आहे. प्रिंट करा आणि ह्याची जी प्रिंट आहे, पावती आहे, ही तुम्हाला सेव्ह करून ठेवा, जपून करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर इथे आपण पावती सेव्ह करून घेऊया. सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपली सद्यस्थिती जी आहे ते पाहायची आहे. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आता आपल्याला वेंडर म्हणजेच पुरवठादार सिलेक्शन कसं करायचं, वेंडर सिलेक्शन कसं करायचं, पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे. बेनिफिशियरी सर्व्हिसेसमध्ये इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस म्हणजे लाभार्थ्याची सद्यस्थिती यावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर बेनिफिशियरी ID म्हणजे आपला लाभार्थी क्रमांक इथे टाकायचा आहे. आता वेंडर सिलेक्शन कधी येतं तर जेव्हा वेंडर अवेलेबल होतील तेव्हा इथे येतं. जेव्हा कोटा अवेलेबल होतो ते लगेच येईल असं नाही आहे. 5-6 महिन्यांनी येईल, 1 महिन्यात येईल, कधीही वेंडर सिलेक्शनचं येतं. त्यामुळे चेक करत राहा कंटिन्यू. तरी ते पहा आता मला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे. हा एक दुसरा फॉर्म आहे. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतोय की वेंडर सिलेक्शन कसं करतात. आता करंट स्टेटस आहे, पेमेंट रिसिव्ह झालेलं आहे, पेमेंट झालंय, रिसिव्ह झालेलं आहे. आता आपल्याला वेंडर सिलेक्ट करायचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने कधी ना कधी हा ऑप्शन येऊन जाईल. आज नाही आला तर पुढच्या महिन्यात नाही आला 5-6 महिन्यात. तर आता सर्च वेंडर हा एक ऑप्शन दिसेल. या सर्च वेंडर पर्यावरती क्लिक करायचं. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर वेंडर असाइन करण्यासाठी तुम्हाला दाखवलं जाईल. आता इथे तुम्हाला वेंडर भरपूर दाखवले जातील. आता इथे सिलेक्ट पर्यावरती क्लिक केल्यानंतर भरपूर वेंडर येतील. या वेंडरांचे हिस्ट्री चेक करा. म्हणजेच हे प्रत्येक वेंडर सिलेक्ट करा कोणता आहे, गुगलवरती सर्च करा, त्यांचे रिव्ह्यू चेक करा. त्या पद्धतीने तुम्ही एखादा वेंडर इथे सिलेक्ट करा. जो चांगला वेंडर असेल तो शोधा, माहिती मिळवा त्या वेंडरची आणि हा वेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे सगळी माहिती येईल आणि कधी 2 महिन्यात तुम्हाला हा सोलर पंप हे जी कंपनी आहे, हे जे वेंडर आहेत ते बसून देणार आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर जो काही वेंडर तुम्ही सिलेक्ट करताय त्याची माहिती काढा आणि त्यानंतर वेंडर व्यवस्थित सिलेक्ट करा. वेंडर सिलेक्शन इथे आपल्याला असाइन करायचं. आता वेंडर असाइन कसं करणार, 2 महिन्यामध्ये आपल्याला हे बसवणार आहे. तर खाली असाइनचं बटन दिसेल, या असाइन बटनावरती क्लिक करायचं आहे. तरी ते आपण असाइन करून घेऊयात. असाइन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपलं वेंडर सिलेक्शन झालेलं आहे. वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर इथे पहा आपल्याला वेंडर सिलेक्शन करताना एक OTP सुद्धा पाठवलं जाईल. म्हणजे घाई करू नका, OTP टाकल्याशिवाय तुमचं वेंडर इथे सिलेक्शन होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर OTP जो येईल तो OTP इथे तुम्हाला टाकावा लागेल आणि तो व्हॅलिडेट OTP करावा लागेल. व्हॅलिडेट OTP केल्यानंतरच तुमचं फायनल वेंडर सिलेक्शन होणार आहे. तर व्हॅलिडेट OTP करूयात. आता पहा वेंडर सक्सेसफुली इथे सिलेक्शन आपलं झालेलं आहे. आता व्हॅलिडेट झालं, पहा वेंडर असाइन फॉर वेंडर झालेलं आहे. ओके, कुठला वेंडर झालं ते. आता आपल्याला पुन्हा एकदा स्टेटस चेक करूयात. म्हणजे आपला वेंडर सिलेक्ट झालाय का, तर इथे ID टाकूयात. शोधा बटनावरती सर्च बटनावरती क्लिक करूयात. तर इथे पहा
आपलं वेंडर आता सिलेक्शन झालेलं आहे. करंट स्टेटस काय आहे? वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ह. वेंडर सिलेक्शन झालं तर काही दिवसाने म्हणजेच 2 महिन्यामध्ये तुमचं सोलरचं फोन येईल, सर्वे होईल, महावितरणतर्फे चेक केलं जाईल आणि तुमचं जे काही पुरवठादार निवडलेला आहे, वेंडर निवडला, तो येऊन तुमच्या इथे सोलर तुमच्या शेतामध्ये बसवला जाईल. तर अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.